नमस्कार. मी अंकित ऑर्गॅनिक्समधून आपले सहर्ष स्वागत करतो व महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्तांना व आमच्या चॅनलच्या व्ह्युअर्सना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आज 7 सप्टेंबर 2024. आज या कपासीला कंप्लीट 89 दिवस झालेले आहेत लावण करून. याच कपाशीमध्ये आपण शेवगा म्हणून आंतरपीक घेतलेलं आहे. हे इथं असं शेवग्याचं तास आहे 12-12 फुटावर टाकलेलं आपण या पद्धतीचा. जरा जास्त पाऊस झाला त्यामुळे हे पाणी पिवळे पडून पानगळ होत आहे शेवग्याची. अशा पद्धतीनं पाणी पिवळे पडताच शेवग्याला पाणी थोडं जास्त झालं तरी पिवळा पडतेच. अशा पद्धतीचा आपला हा कपाशीचा प्लॉट आणि त्यामध्ये शेवगा. एकतीस सप्टेंबरच्या नंतर भरपूर पाऊस झाला होता 3 दिवस, त्यामुळे खूप नुकसान झालेले आहे आमच्या भागात. खाली कपाशीची झाडंसुद्धा काही लागून मरत आहेत. तीन महिन्यात जेवढा पाऊस झाला नव्हता तेवढा या 3 दिवसात झालेला आहे. 31 ऑगस्टला रात्रीला झालेला 1, 2, 3 तारखेपर्यंत पाऊस भरपूर होता. ही विहिरी अशा पद्धतीनं भरली. तरी आता थोडंसं 2 दिवस उघाड मिळाली म्हणून पाणी खाली गेलेलं आहे. 2 रिंगा पूर्ण काठोकाठ भरून होती ही विहीर. अशा पद्धतीनं विशेष. आणि हा जुना शेवगा आपला छाटणी झालेला. छाटणीनंतर आपल्याकडे विदर्भात भरपूर पाऊस राहतो, त्यामुळे जास्त काही न करता छाटणी घेऊन त्याला याच्यावर सोडून देणे. आणि पाऊस जसा कमी होईल, परतीचा पाऊस आपल्याकडे ज्यावेळेस चालू होतो तो सुद्धा भरपूर राहतो, त्यामुळे जास्त याला काही करण्यात फायदा नसतो. त्यामुळे छाटणी करून फक्त सोडून देणे. आणि जसा परतीचा पाऊस संपला आपल्याकडचा त्यानंतर बेसोल डोस भरून पुढची तयारी करणे. कारण परतीचा पाऊससुद्धा जेवढा सुरुवातीला होतो तेवढाच पाऊस परतीचा होतो आपल्याकडे. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच शेंगेचं नियोजन, फुलाचं नियोजन करायचं. नोव्हेंबर ते जूनपर्यंत चालेल याचंच नियोजन करायचं. 6-7 महिने कसा माल भेटेल आपल्याला त्याच पद्धतीने विचार करायचा आणि त्याचंच नियोजन करायचं. जूनचं बहाराचे नियोजन करायचेच नाही, जून जुलैला मिळेल असा. नोव्हेंबर डिसेंबर प्लॉट चालू करून घेणे. आणि 30 रुपये 40 रुपये जरी दर मिळाला तरी त्याचे लाखो रुपये होतात. एकंदरीत इतर पिकापेक्षा शेवगा शेती फायद्याचीच आहे. अशा पद्धतीचा शेवग्याचा प्लॉट आपला आता छानपैकी फुटवे काढत आहे. नोव्हेंबर डिसेंबर नंतर चांगल्या प्रकारे याला फ्लॉवरिंग राहते, किंवा कदाचित पाऊस जर कमी राहिला तर शेंगसुद्धा चालू होते.
सगळं पाण्याच्या हातात आहे. पाणी आणि शेवगा याचा नेहमी छत्तीस आकडा आहे. देताना आपलंसुद्धा खालून दांडपाणी म्हणा किंवा ड्रीपनं जरी पाणी जास्त झालं तरी फ्लॉवरिंग ड्रॉपिंग होतेच. त्यामुळे शेवग्यामध्ये ज्याला पाणी द्यायचं समजलंच त्याला शेवगा शेती चांगल्या प्रकारे जमली असं म्हणायला हरकत नाही. हा काढून टाकलेला माल आतमधला आपण बाहेर शेवग्याच्या फांद्या अशा पद्धतीनं कुंपण झालं शेतीला एक प्रकारचं. हे याच्यात जास्त काही शेवग्यामध्ये सांगण्यासारखं नव्हतं. फक्त गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणं होतं म्हणून हा व्हिडिओ आज केला आहे. अशा पद्धतीचे फुटवे प्रत्येक ठिकाणी आता निघणं चालू झालेले आहेत. जसा पाऊस कमी होईल तसा फास्ट फुटवे निघणं चालू होते. विद्राव्य खते दिल्याच्यानंतर थोडे फुटवे जास्त निघणं चालू होते, पण पाऊस कमी झाल्याच्यानंतरच ते आपण नंतर करणार आहोतच. नंतर ही त्याचे व्हिडिओ आपण काय दिलं कसे दिलं त्याचे व्हिडिओ आपण टाकत राहूत. त्यामुळे पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर अवश्य करणे. परत एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. जय जवान जय किसान. धन्यवाद.